तर आता बनवते मी मस्त असे खाव्याचे काळे गुलाबजामुन. तर अर्धा किलो खवा आणला होता. त्या खव्याला नीट व्यवस्थित मळून घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडासा मैदा घालायचा आणि इथं बघू शकता छान असा आपला खवा मळून झालेला आहे. तर मला थोडासा वेगळ्या पद्धतीचे गुलाबजामुन करायचे होते. त्यामुळे माझ्याजवळ येलो कलर होता. त्याच्यामध्ये थोडासा मी मिक्स केला आणि असा एक छोटासा गोळा केला. त्याच्यामध्ये काजू घातला आणि येलो कलर आत, वरून असा व्हाईट असा. तर मस्त असा असा आपला गोल-गोल असा गुलाबजामुन तयार झाला. तर एवढं सगळं केलं ना, तर ते सगळे मला मोडावे लागले. कारण पण सांगते तुम्हाला. तर झालं काय, मी पहिल्यांदाच गुलाबजामुन करत होते आणि त्याच्यामध्ये मैदा कमी पडला. ते तेलात घातलं की सगळं पसरायला लागलं. त्यामुळे मला जे गोळे केलते ते सगळे डबल मी रिटर्न गोल-गोल गोळे केले. त्याच्यामध्ये थोडासा मैदा मिक्स केला आणि डबल सगळे गुलाबजामुन तयार केले, तळून घेतले आणि जे सुरुवातीचे 4-5 गुलाबजामुन मी तेलात घातले होते ना, ते ते पसरले सगळे. त्यामुळे ते खवा थोडासा वायाच गेला. नंतर हे बाकीचे गुलाबजामुन एकदम मस्त झाले होते. पाक वगैरे तयार केला आणि तो बघू शकता एकदम छान सॉफ्ट अशी आपली खव्याची गुलाबजामुन तयार झाले, त्या खायला.